आज नाही ना म्हणलं तरी पूर्ण आठवडा झाला व्हिडिओच टाकला नाही. म्हणलं आज चला बाहेर जातोय तसं व्हिडिओ पण तयार करू. मग आयनला लगेच कॉल केला. आयनला म्हणलं, "ये बाहेर, आपल्याला बाहेर जायचंय." आयन पण म्हणला, "घरीच आहे मी. आज काय कॉलेजला गेलो नाही, आलो लगेच." "ठीक आहे," म्हणलं, "ये." मग आयन आणि मी. तो म्हणला, "कुठं जायचं?" म्हणलं, "कुठं पण घे गाडी. आज तसा काही प्रॉब्लेम नाही, कारण की गाडीमध्ये पेट्रोल पण फुल आहे." आयनला म्हणलं 3-4 दिवस झाले व्हिडिओ पण टाकलेला नाही. आयन म्हणला, "थांब लगेच बाहेर जाऊ." मग आम्ही बघा इथं कल्याणनगरला आलो आणि लगेच रॉंग साईडने गाडी टाकली. का? तर आम्हाला इथे मुळी ग्राउंडमध्ये एक्झिबिशन होतं. तो म्हणला, "दादा आम्हाला काय सांगता येणार नाही. हे पॉम्पलेट दिले, पॉम्पलेट घ्या आणि तुम्हीच वाचा." म्हणलं, "ठीक आहे, द्या आमच्याकडं." आयनला म्हणलं, "चल नंतर वाचू. आपण आधी पुढे जाऊ. तुमच्या इकडे सगळ्याचे शोरूम असतील, पण बघा आमच्या इकडे डायरेक्ट दारूचं शोरूम आहे." दारूचं आयन म्हणला, "भाऊ आता कोरेगाव पार्कमध्ये आलोय, तर टी-शर्ट आणि बुटं इथे दुकान आहेत 2-3 ते बघून घेऊ." म्हणलं, "चल बाबा बघून घेऊ." पहिलं शूजच्या दुकानात आलो. म्हणजे आम्ही बुटं ते सगळे बघतच होतो. आयन बघा सगळा विचार करू, करू बघतोय पार. पण त्याला तर घ्यायचं नाही आता, मग नंतरच घेणार आहे. आयन म्हणला, "आधी बघून घेऊ." म्हणलं, "ठीक आहे." बघा हे दुकान आहे. आयनला एक पण शूज बरं म्हणजे 2-3 शूज आवडले. म्हणलं नंतरच घेतो आता यायला. मग पुढे आल्यावर बघितलं तर कपड्याचं दुकान भेटलं. आयन म्हणला, "थांब इथं पण कपडे बघू आपण." म्हणजे त्याला टी-शर्ट ते बघायचे होते. म्हणजे मी पण बघून घेतले लगेच. हे टी-शर्टचं दुकान. त्याला तिथं आवडले. म्हणला, "नंतरच घेऊ." म्हणलं, "आता काय घ्यायचंच नव्हतं. आलोच कशाला आपण." म्हणला, "टाईमपास करायला." बघा ही जी सोसायटी आहे ना, नाही नाही म्हणलं तरी 1.5-2 वर्ष झालं अशीच चालू आहे. म्हणजे बांधकाम चालूच आहे. एवढी मोठ्या रिसॉर्टसाठी म्हणल्यावर बांधकाम वेळ तर लागणारच आहे. आयनला म्हणलं, "आयन आता कुठं घेतो गाडी?" आयन म्हणलं, "भाऊ आता घरनं फोन आहे. आता चल घरी." म्हणलं, "ठीक आहे, चल घरी." मग आयनला घरी सोडलं. म्हणलं, "मी पण घरी जातो. तुला थोड्या वेळाने भेटतो आता." मग मी घरी जे आलो ते झोपीच गेलो. नंतर त्याच्याकडे गेलोच नाही.